वार्ड नंबर 5 की नगर सेविका डॉक्टर सुरेखा मोहकर ने विभिन्न समस्याओं को लेकर बुधवार को पालिका के मुख्य कार्यकारी अधिकारी को एक ज्ञापन सुपुर्द किया। इस ज्ञापन में गटर, रस्ते आदि सहित विभिन्न समस्याओं को जल्द से जल्द सुलझाने की मांग की गई है। इस दौरान हमारे प्रतिनिधि ने उनसे इस विषय पर बात की। आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना भेटलो। अभिदय नगर आणि इतर काही नागरिक होते आमच्या बरोबर। त्यांच्यासोबत जाऊन मुख्याधिकारी साहेबांना पाच निवेदन दिले। एक आपली जी नगरपालिका आहे त्याच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिल्प जे आहे ते कुठेही नाही, तर त्या ते लावण्यासंदर्भात एक निवेदन दिलं गेलं। नंतर अभिदय नगरमध्ये रस्त्यांचे आणि गटारांचे मेन म्हणजे काँक्रिटीकरण, शिवाय त्यांना पाण्याची पाईपलाईन ही व्यवस्थित जुनी झालेली आहे, त्यामुळे ते नवीन पण टाकण्यात यावे, कारण पाणी पण खूप गढूळ यायला लागलं आहे। म्हणजे रस्त्यांचं गटारांचं काम होण्याच्या अगोदर खोदून पुन्हा पाण्याची लाईन टाकून एकंदरीत व्यवस्थितरित्या काम होईल। आणि एक निवेदन दिलं ते म्हणजे हायमास्ट किंवा महाराणा प्रताप मार्ग जो आहे परदेशारी तिथं वाल्मिकी नगर तिथे जो चौक आहे मध्ये तिकडे हायमास्ट दिवा लावण्यासंदर्भात हा दलित वस्ती निधीतून ही कामं करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि नंतर एक आहे ते माणिकनगर परदेशाळी तिथे दुतर्फा रस्ते गटारांचे काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटारं। ज्येष्ठ नागरिकांचे जो हॉल आहे त्याच्या बाजूला रस्ता आहे, ओंकार सोसायटीच्या पाठचा पट्टा, आपलं जे हॉस्पिटलचं काम चालू आहे नगरपालिकेच्या त्याच्या बाजूला जो रस्ता आहे तो एकदम त्याची दुरावस्थाच झालेली आहे। तिथे ज्येष्ठ नागरिकांना चालायलाही धड जमत नाही, तर तिथे त्या रस्त्याचं डांबरीकरण करण्याच्या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी याचा पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे।